नाही। आणि जे आपण ऋतुसमयी जे आपल्या मनात असतं तशाच प्रकारे पुढचा जन्म मिळत असतो। म्हणून हे अर्जुना, ज्ञानी माणसाने काय करावं की भगवंतावर पूर्णपणे भरोसा ठेवा आणि चित्त आणि बुद्धी ही त्याच्या चरणी अर्पण करावी। देहाचे जे कार्य आहे ते देहाचे कार्य त्याला करू द्या। तेच मी माझ्या अभंगात सांगितलं ना, देहाचे व्यवहार चालती अलिप्त सर्व काळ आहे गण्या साक्षीभूत। म्हणजे तो परमात्मा त्याला साक्षीदार आहे आणि देह आपलं काम करत आहे आणि मी माझं काम करायचं। आता इथे दुसराही फरक सांगितला भगवान कृष्णाने। भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतात की अर्जुना, जे लोक ज्ञानी नाहीत, अज्ञानी आहेत। अज्ञानी कशामुळे? तर ज्याला संसार म्हणजेच आपलं सर्वस्व वाटतं, ज्याला घरदार बायको मुलं आणि त्याचं जे काही करिअर म्हणजेच त्याला संपूर्ण आयुष्याचा ठेवा वाटतो, तो अज्ञानी आहे। कारण या अज्ञानी जीवाला माहिती नाही आहे की जन्माला घालणार वेगळा आहे, त्याने माणूस म्हणून आपल्याला जन्म दिलेला आहे। याचा अर्थ स्वस्वरूपाची ओळख करून घेणं हे अंतिम ध्येय ठेवूनच परमेश्वराने आपल्याला कुत्रा, लांडगा, कोल्हा असा जन्म न देता थेट मनुष्य जन्म दिलेला आहे। आणि या मनुष्य जन्मामध्ये मला असं कर्म करण्यासाठी सांगितलेलं आहे। अनेक साधू संत त्यासाठी गाईड दिलेले आहेत। अनेक साधू संत सांगतात की बाबा तुला करिअरमध्ये काय कोणतीच बाधा येणार नाही, तुला जे काय तुझं करिअर करायचं असं वाटतंय बिनधास्त कर, पण ते शरीराने कर, मनानं तू माझा हो आणि मनानं इतका माझा हो की चारामध्ये माझं आणि तुझं वास्तव्य कसं आहे ते शोधून घे। हे जे शोधत नाहीत त्यांना अध्यात्मामध्ये अज्ञानी असं म्हटलेलं आहे। अज्ञानी म्हणजे अशिक्षित, अडाणी असा त्याचा अर्थ होत नाही। अज्ञानी म्हणजे ज्याच्याबद्दल म्हणजे ज्या गोष्टीसाठी येणं झालेलं आहे तो येण्याचं कारण जो विसरतो अज्ञानपणामुळे, त्याच्याबद्दलचं त्याला ज्ञान नाही आहे, अशी व्यक्ती म्हणजे अज्ञानी। तर अज्ञानी माणसं काय करतात, सतत त्याच्या मनामध्ये त्याच्या करिअरचे विचार असतात, संसाराचे विचार असतात, स्वप्न पण त्याला तशीच पडतात। ज्यावेळी तुमच्या मनामध्ये तसे विचार असतात तेच विचार पुढे कंटिन्यू होत जातात आणि मृत्यूसमयी शेवटी तेच विचार पुढचा जन्म घ्यायला मजबूर करतात। त्यासाठी मी एक शॉर्टकटमध्ये तुम्हाला दृष्टांत सांगेन। वृषभ देव नावाचे एक ऋषी होऊन गेले, त्यांना जड भरत नावाचा एक मुलगा होता। हा मुलगा राजा होता। याच्यावरूनच आपल्या देशाचं नाव भरत हे म्हणजे भारत ठेवलं जातं। सगळं सुख उपभोगल्यानंतर त्याला वैराग्य येतं आणि तो काय करतो, परमेश्वराचं नामस्मरण करणे हे आपलं ध्येय निश्चित करतो, राज्य मुलाला सुपूर्द करतो आणि नदी किनारी येऊन तो वास्तव्य करतो। तो सूर्य उपासक असतो। सूर्य उपासक असल्यामुळे सूर्य उपासकांना त्रिसंध्या करावी लागते, सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी। त्याप्रमाणे सकाळी सूर्य उगवलेला आहे, 8-9चा सुमार झालेला आहे आणि 8-9च्या सुमाराला तो सूर्याला अर्घ्य देतोय। सूर्याला अर्घ्य देतो तर त्यानं पाहिलं असं दृश्य त्याला दिसलं, सगळं आपला राजपाट वगैरे जो होता, राजविलास होता, ते सगळे उपभोग सोडून तो जंगलात आला होता। त्याला असं दृश्य पाहिलं की एका हरणाच्या पाठीमागे, हरणीच्या पाठीमागे सिंह लागलाय आणि हरिण त्या काटाला आहे आणि सिंहाला चुकवण्यासाठी जीवाच्या आकांताने धावते धावते धावते, तिचं पोटही मोठं होतं, बहुधा ती गर्भवती असावी आणि हरिण धावत 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 आले आणि पाण्याच्या त्या डोहामध्ये धानकन उडी मारली। धानकन उडी मारली, अगोदर धावून धावून थकली होती, पाण्यामध्ये उडी मारल्यानंतर ते थंड पाणी तिच्या पोटाला लागलं, तिच्या शरीराला लागलं आणि आश्चर्य असं की तिच्या पोटामध्ये जो गर्भ होता तो तिने पाण्यामध्ये सोडला। सिंह पाठीमागे लागलेला आहे, तिने बाळाला जन्म दिला आणि ती पुढे निघून गेली। हे दृश्य ते जड भरत पाहत होते। ते तिथे पटकन आले, त्या
छोट्याशा पाडसाला त्या हरणाच्या त्याने उचललं आणि पाण्यातून बाहेर काढलं आणि त्या बाळाचं त्या हरणाच्या पाडसाचं संगोपन केलं. संगोपन असं केलं की पोटच्या मुलाचं आपण संगोपन करतो तशा प्रकारे त्याचं संगोपन केलं आणि हळूहळू हळूहळू ते पाडस सुद्धा मोठं होऊ लागलं. आता यांची साधना जी होती ती सगळी साधना त्याच्यातच गेली आणि ते हरणाच्याच प्रेमात पडले. आता मृत्यू जो असतो हा तुमच्यासाठी माझ्यासाठी कुणासाठी थांबणार नाहीये. कारण या आत्म्याने या पृथ्वी तलावर किती वर्ष राहायचं ते त्याने मागच्या जन्मी जे पाप पुण्य केलेलं आहे त्या पाप पुण्यावर अवलंबून असतं. ते पाप आणि पुण्य फेडण्यासाठी हा मनुष्य जन्म आहे आणि त्यामुळे या मनुष्य जन्मामध्ये तुला एवढं आयुष्य आहे. या आयुष्यामध्ये तुझं सगळं जे आहे कर्ज ते फेड. तुला चांगल्या ज्या गोष्टी केल्या होत्या त्याचा उपभोग पण घे आणि पुढच्या जन्माची तू तरतूद कर. अशी त्रिसूत्री घेऊन मनुष्य जन्म आलेला असतो. त्या नंतर करू